राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36°C पार करून 40 गाठतानाचं चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट दिले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पुढील 2 दिवसांत पारा 3 जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील 2 दिवसात राज्यातील कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40°च्या पुढे जाईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ ST सानप यांनी वर्तवला आहे. शहादा तालुक्यातील काहाटोळ येथे वारंवार पैसे मागत असल्याच्या कारणावरून वृद्ध महिलेचा खून करीत पुरावे नष्ट करणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच 3 दिवसात तपासाची चक्रे फिरवीत CCTV फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. ही कामगिरी शहादा पोलीस ठाणे व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या केली. नंदुरबार शहरात होलिक उत्सवानिमित्त डफांचा निनाद आणि अंबे माता की जय अशा जयघोषात जगदंबा देवीची अवतार मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी ठिकठिकाणी प्रज्वलित केलेल्या होळींना जगदंबा देवी अवतार मिरवणुकीने प्रदक्षिणा घातल्या. व्यासपीठावर देवी विराजमान झाल्यावर भाविकांनी दर्शन घेतले. समाजात हिंमतीला किंमत असून महिलांनी हिंमतीने व्यवसायात आत्मनिर्भर होऊन पुढे आले पाहिजे. युवतींनी देखील शिक्षण घेऊन प्रगती करावी. नगर परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजना प्रभावीपणे यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. मोबाईल शॉपिंगचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 33,000चे विविध मोबाईल चोरून नेल्याची घटना शहादा तालुक्यातील राणीपूर फाटा येथे घडली. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ST बसने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना धडगाव येथे घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. DJ साऊंड सिस्टीम साहित्य चोरीला गेल्याची घटना शहादा तालुक्यातील मलोणी गावी घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू सोडून दे असे बोलण्याचा राग येऊन पतीने लाकडी डेंगाऱ्याने पत्नीला मारहाण केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील गमण येथे घडली. या प्रकरणी मोरगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील स्विफ्ट गाडीने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागेच ठार झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील कोठार गावानजीक घडली. या प्रकरणी गाडी चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य सेवेसह समाजात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे. रुग्णसेवा व समाज कल्याणासाठी परिचारिका प्रामाणिकपणे कर्तव्य बजावितात. कार्यशाळांमधून महिलांचे आरोग्य व कल्याणाबाबत माहिती मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले. नंदुरबार येथील नंतावीस संचलित श्रीमती विमलाताई रघुवंशी परिचारिका महाविद्यालय व महाराष्ट्र परिचारिका परिषद यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त सशक्त परिचारिका सशक्त महिला या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. किराणा दुकान लावण्याच्या कारणावरून दगडासह हाताबुक्क्यांनी मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना शहादा तालुक्यातील मडकानी येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यात प्रसूतीच्या वेदना सहन करणाऱ्या गरोदर मातेला वेळीच मदत करणाऱ्या शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश बर्डे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच गरोदर मातासह बाळाचे प्राण वाचविणाऱ्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथील पत्रकार रमेश मदन पटेल यांची भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या 2026-27च्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पिंपळोदा येथील पत्रकार रमेश पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत. जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भागात जाऊन त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.
याच कार्याची दखल घेऊन विश्वगामी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमेश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे नियुक्तीपत्र मिळाले असून त्यांचे कौतुक होत आहे. सुझलॉनच्या टॉवरमधून 10 जणांनी कॉपर केबल लांबविल्याची घटना तिलाली गाव शिवारात घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील तिलाली शिवारात असलेल्या सुझलॉन टॉवरमधून कॉपर केबल चोरीला गेली. 10 जणांनी संगनमत करीत टॉवरमधून 120 मीटर लांबीची 12,000 रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेली आहे. शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिक स्वतःच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवतील, यातूनच या शिबिराचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी व्यक्त केला. शहादा येथील तालुका राजपूत समाज मंडळातर्फे विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या राजपूत समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच वीर शिरोमणी स्मारकाच्या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले. नंदुरबार येथील संघरत्न भीम युवक मंडळाची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी उमेश पेंढारकर, उपाध्यक्षपदी समाधान पेंढारकर, दीपक बैसाणे, तर खजिनदारपदी राकेश साळवे, गणेश पेंढाकर यांची निवड झाली आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा संयुक्त असताना लागू असलेल्या अनुसूचित जातीचे आरक्षण हे आजही नंदुरबार जिल्हा विभाजन होऊनही आरक्षित विभाजित करून दिले जाते. जिल्ह्यात शासनाने निर्धारित केलेले 15% आरक्षण पूर्ण स्वरूपात लागू करून अनुशेष भरून काढावा, अशी मागणी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.